वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये अटकेत असलेला निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला। निलेश चव्हाण फरार झाला तेव्हा त्याच्यासोबत एक मैत्रीण होती। या मैत्रिणीच्या फोनवरून निलेश चव्हाणने केलेला फोन पोलिसांच्या नजरेस पडला। त्यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या। मैत्रिणीमुळे सापडला निलेश चव्हाण। फेस टाइम कॉलिंगमुळे लोकेशन मिळालं। निलेश चव्हाणला नेपाळमध्ये कसं पकडलं? वैष्णवी मृत्यू प्रकरणात पोलिसांनी नेपाळमधून अटक केलेला निलेश चव्हाण त्याच्या एका मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। निलेश चव्हाणच्या लोकेशनचा सुगावा पिंपरी चिंचवड पोलिसांना त्याच्या मैत्रिणीमुळे लागलाय। निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हा ती मैत्रीण त्याच्या सोबत होती। आपण फिरायला जाऊ असं सांगत निलेशनं तिला सोबत घेतलं। सोबत असताना निलेश चव्हाणनं तिच्याच फोनचा वापर केला। याच वेळी पोलिसांनी निलेश चव्हाणशी संबंधित एका व्यक्तीच्या फोनवर नजर ठेवली होती। निलेश चव्हाणच्या मैत्रिणीच्या फोनवरून निलेश चव्हाणशी संबंधित त्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन आला। त्यामुळे पोलिसांना निलेश चव्हाणच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला। यावेळी निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते। मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरला जाणाऱ्या खासगी बसमध्ये बसला। निलेशची मैत्रीण पुण्याला परतली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली। तिच्याकडून निलेश चव्हाण दिल्लीतून गोरखपूरला गेल्याची माहिती मिळाली। 26 मे रोजी निलेश चव्हाण गोरखपूरमधून नेपाळमध्ये पोहोचला। निलेशनं नेपाळमधलं एक सिम कार्ड विकत घेतलं। या सिम कार्डचा वापर त्यानं फक्त इंटरनेट सेवेसाठी केला। निलेशनं ॲपल मोबाईल फोनवरून फेस टाइम कॉल केला। त्यामुळे निलेशचं नेपाळमधलं लोकेशन पोलिसांना मिळालं। 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेश चव्हाणला पुणे ग्रामीण पोलिसांनी नेपाळमध्ये बेड्या ठोकल्या। पोलिसांनी निलेश चव्हाणच्या बावधनमधल्या घराची 1.5 तास झाडाझडती घेतली। यात शशांक हगवणे, लता हगवणे, करिश्मा हगवणे यांचा मोबाईल जप्त करण्यात आला। निलेश चव्हाणच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक गॅझेटही जप्त करण्यात आले। निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढे पोलीस आता निलेश चव्हाण, राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत।